हे शक्य नाही, हे मी कदापि होऊ देणार नाही. नानू मामा, तर तू एकदम असा रिॲक्ट होऊ नकोस ना. थोडं शांतपणे विचार कर ना, शांतपणे. नाही ग, काही गरज नाहीये शांतपणे विचार करत बसण्याची. माझ्या लक्षात अगदी स्वच्छ क्लिअर आलेलं आहे. नाही ग, हा सगळा मूर्खपणा आहे, बाकी काही नाही. नानू मामा, ईशाच्या हिताचा अचानक इतका विचार कसा काय करायला लागला तुम्ही? सांगतो. काय विक्रांत, अरे तुझ्या आजोबांनी एवढी विचारपूर्वक जमवलेली संपत्ती ती एका अशा बाहेरच्या मुलीच्या नावावर करून द्यायची, तिच्या हातात देऊन मोकळं व्हायचं का म्हणून? नाही, हे अजिबात पटत नाहीये मला. आपल्या विक्रांतच्या आयुष्याशी खेळते काय, आपल्या नातीवर हक्क सांगते काय? आणि आता कोण तो तिचा मित्र आलाय ना, त्याच्या बरोबर ती ही सगळी संपत्ती घेऊन पळून जाणार. वा रे वा, हा नानू मामा हे होऊ देणार नाही. तुझं चुकीचं नाहीये नानू मामा, अजिबात चुकीचं नाहीये. तू अगदी बरोबर बोलतोयस, पण मी काय म्हणते जरा ऐक ना. या बदल्यात आपल्याला काय मिळणार आहे याचा जरा विचार कर ना. ती मोनिका विक्रांतच्या आयुष्यातनं गेल्यानंतर ती ब्याज जाणार आहे, याचा विचार नको का करायला? हेही आपल्या फायद्याचंच आहे ना. आणि तुला ते जास्त महत्वाचं वाटत नाहीये का? नाही नाही, हे सगळे नसते उद्योग आहेत, समजलं? तिला लाथ मारून हाकलून द्यायची सोडून तिच्याशी व्यवहार कसले करताय? आणि मी म्हणतो की तिला का फायदा करून द्यायचा आपण? अरे पण नानू मामा, आता त्या गोष्टींबद्दल बोलून काही उपयोग आहे का? हे बघ, एकदा जे झालं ते झालं ना. आत्ता परिस्थिती काय आहे, त्याच्यावर नेमकं सोल्युशन काय काढता येईल हा नको का विचार करायला? तुम्ही घरातल्या सगळ्यांना विचारलं? नाही अजून, पण एक एक करून आम्ही सगळ्यांना विचारणार आहोत. त्याशिवाय कुठलाच डिसिजन घेणार नाही आम्ही. मग जा, विचारा सगळ्यांना, बघा सगळे काय म्हणतायत ते. यातल्या एकालाही हे मान्य होणार नाही. मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देतो ना. आणि मला जर विचारलं ना तर माझं उत्तर हेच आहे. त्याला एक छदाम सुद्धा मी मिळवून देणार नाही. नानू मामा, तुम्ही असं एकदम टोकाचं बोलायला लागलात तर मार्ग कसा काढायचा सांगा? अरे निघेल ना मार्ग, मी नाही का काढला? काय निर्मले, काढला ना मार्ग. त्या सावंतांना भेटलो, त्यांचा पिच्छा पुरवला. अगं त्यामुळेच तर आपल्याला त्या राजेंविषयीची सगळी माहिती मिळाली ना. हो, तुमचं बरोबर आहे, पण मोनिकाकडे तो परत आला असता तर आपल्याला कळलंच असतं. नाही म्हणजे नानू मामांचं बरोबर आहे. विक्रांत काय आहे की सावंतांकडे जाण्याचा मार्ग आपल्याला नानू मामानेच दाखवलेला होता. आणि बरं, त्याचा सगळा पाठपुरावा नानू मामाने केलेला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची जी नानू मामाने सगळी तयारी दाखवली होती, त्यामुळे आय थिंक त्यांचं ड्यू क्रेडिट आपण त्यांना द्यायला हवं. मी एवढ्यावरच थांबणार नाहीये, मी या पुढे जाणार आहे. तुम्ही बसा असले हे सगळे मधले मार्ग शोधत. तिला एक सुद्धा पैसा मिळू नये म्हणून मी प्रयत्न करणार आहे. त्या सावंतांना हाताशी धरून सगळं करून दाखवतो की नाही बघाच. काही प्रॉब्लेम झालाय का? कोणाचा फोन कट करतोयस? काय नाही ग, माझे काकाश्री सारखे फोन करतात. आता यांना कशासाठी फोन करताय? मला तर वाटतं ते माझ्यावर पाळत ठेवतात. ओके, पण कुठल्या गोष्टीचा संशय आहे त्यांना? हेच की मी सारखा तुझ्याच बरोबर असतो. त्यांना अजिबात आवडत नाहीये. त्यांना असं वाटतं की मी तुझ्या पर्सनल लाईफ मध्ये इंटरफिअर करतो. ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर बरोबरच वाटतंय ना त्यांना.
तशीच आहेस अजून अगदी. तशी म्हणजे कशी? तेच डबल ढोलकी. एक्सक्यूज मी, व्हॉट डू यू मीन? अगं म्हणजे दोन्हीकडून बोलायचं, समोरच्याला अगदी कन्फ्यूज करून टाकायचं. बघ ना, आता तू मनात माझा विचार करतेस, पण माझ्याशी बोलताना असं दाखवतेस जसं मी कुणीच नाहीये, परकाचे कोणीतरी, आपला काहीच संबंध नाही. पण तुला असं का वाटतंय की मी मनातल्या मनात तुझा विचार करते म्हणून? नाहीतर तू आत्ताच डिवोर्स साठी का फाईल केलंस? या आधी कधीही करू शकली असतीस ना. गॉड, तुला माहिती तू सुद्धा अजूनही तसाच आहेस. म्हणजे उगाच विचार करणारा, अनालिसिस करणारा, तर्कवितर्क करणारा आणि मग शेवटी स्वतःच्या मनासारखंच करणारा. पूर्वी असेल मी तसा, पण आता नाही. बदललोय मी. बदलला असशील कदाचित, पण तू आयुष्यात घेतलेले निर्णय तर बदलणार नाहीयेत ना. पूर्वी जे निर्णय तू घेतले ते तसेच राहणार आहेत आयुष्यभर. हे बघ राजन, मला फक्त एवढंच म्हणायचंय की तू काहीही कन्क्लूड करू नकोस. मी काही डिसिजन्स घेतलेत आयुष्यात, फॉर एक्झाम्पल डिवोर्सचा डिसिजन. तू आलास म्हणून मी हा निर्णय घेतला का मी निर्णय घेण्याच्या वेळी तू आलास? या दोन्हीपैकी काही असू शकतं ना. मानलं पाहिजे, शब्दांशी अजून चांगला खेळतेस तू. शब्दांच्या खेळाचं मला माहिती नाही, पण मला कुठेही स्वतःला प्रोटेक्ट करायचं असेल, सेव्ह करायचं असेल, तर मी जगातला कुठलाही खेळ खेळू शकते, एवढं मला माहिती आहे. बरं, आता काय ठरवलंयस? काय करणार पुढे? आय पुट द बॉल इन देअर कोर्ट. आता बघू आत्या काय डिसाईड करतात, त्यावर सगळं अवलंबून आहे. पण मी काय करणार आहे ह्याच्यातलं मी तुला काही सांगणार नाही. ॲज आय टोल्ड यू बिफोर. माझं प्रेम ऍक्सेप्ट केलंस ना तू? मान्य आहे ना तुला? काय करतोयस तू? आत्या, मला मोनिकाची अजिबात खात्री नाही. तिची खात्री कोणीच देऊ शकत नाही. हे काय करतोयस तू? आत्या, जेव्हा सगळ्या गोष्टी एकत्र डोक्यात येतात ना, तेव्हा गोंधळ व्हायला लागतो आणि मग सगळं असं धुरकट दिसायला लागतं. सो मी ते ग्राफिकली मांडतोय, म्हणजे डोळ्यांना स्वच्छ दिसू दे की परिस्थिती नक्की काय. बघू. हे बघा, मोनिकाने माझ्याशी लग्न केलं ते सिक्युरिटी आणि पैशांसाठी, पण तिला स्वातंत्र्यही हवं होतं, म्हणून ईशाचा जन्म होऊ नये असं तिला वाटत होतं. ईशाची जबाबदारी मोनिकाने तर घेतली नाहीच, पण जेव्हा तिच्या लक्षात आलं की ईशा मानसीच्या जास्त जवळ जाते, तेव्हा ती आपला हक्क दाखवायला लागली ईशावर. तिने स्वतःची नवी खेळी खेळली. आणि आत्या, मला खात्री आहे मोनिकाचं ईशावर अजिबात प्रेम नाहीये, पण फक्त मला आणि मानसीला त्रास व्हावा, दुःख व्हावं म्हणून ती ईशावर हक्क दाखवते. या आय नो दॅट, यू आर ॲब्सोल्युटली राईट. पण तुला यातनं नेमकं काय सिद्ध करायचंय? आता मला सांग, आपण जरी मोनिकाला सगळे पैसे दिले तरी सुद्धा ती ईशापासून दूर राहील याची गॅरंटी काय? सगळे पैसे घेऊन सुद्धा जर मोनिकाला वाटलं की ती ईशा बरोबर सुखी राहू शकते, तर ती ईशावर हक्क नक्कीच गाजवेल. मला मोनिका या घरातनं बाहेर जायला हवी, हाच माझा फोकस. आपल्याच घरात राहून ती तिचे स्वतःचे प्लॅन सक्सेसफुल करते. हे कुठेतरी थांबायला हवं ना, तेही लवकरात लवकर. इथेच आपल्या विचारांमध्ये फरक आहे आत्या. तुला फक्त मोनिकाला आपल्या घरातून बाहेर काढायचं, पण मला ईशाला कुठल्याही परिस्थितीत गमवायचं नाहीये. उगाच इमोशनल होऊ नको प्लीज. नाही आत्या,
मी ईशाला कुठल्याही किमतीवर दूर जाऊ देणार नाही. मोठ्या मम्मा यायला नव्हती ना आज? येईल ना पिल्लू, पण तू आधी बिस्किट खा आणि मग प्रश्न विचार. नको, तू आधी सांग मला. येईल ती इशू, नंतर येईल. आता जर ईशाने बिस्किट खाल्लं नाही तर सई मावशी बिस्किट खाऊन टाकणार आहे. नाही, आपण मोठ्या मम्माला फोन करून विचारूया का? ईशा, छोटे मम्मा, ते राजन अंकल पण आले. माहित नाही ग का? ते कोण आहेत मम्मा? ते तुझ्या मोठ्या मम्माचे फ्रेंड आहेत. ते पण छान आहेत ना? विक्रांत बाबा कसा आहे तसाच आहे ना? मोठी मम्मा परत मला सोडून नाही जाणार ना? ती मला येईल ना भेटायला? इशू, तू खा बरं आधी. मी करते मोनिकाला फोन. नको आता, नको करूस. अगं पण त्याशिवाय तिची खात्री कशी पटणार? तेच विचारत बसेल आपल्याला. तू फोन कर ना मोठ्या मम्माला. हो. हॅलो तू कुठे आहेस मोठी मम्मा? इशू, अगं बाळा बाहेर आहे मी, कामासाठी आली आहे. बोल. तू येणारच ना मला भेटायला? हो ग बाळा, येणार आहे मी तुला भेटायला. बरं मला सांग, आज काय काय करायचंय आपण? मज्जा करायची. अरे वा, बर. मजा करायची म्हणजे मी तुला पार्क मध्ये घेऊन जाणार, मग तिकडे तू घसरगुंडीवर खेळायचं, मग त्याच्यानंतर आपण कपकेक खाऊया, बर्गर खाऊया, सगळं करूया. ओके? ये चालेल. फक्त तू आणि मी जायचं हा मोठी मम्मा. बाकी कोणीच नको. ओके, फक्त तू आणि मी. आपण एक काम करूया, आपण ना कोणालाच बरोबर घेऊन जायचं नाही, सगळ्यांना टुकटुक करायचं. ओके? हो, टुकटुक करूया सगळ्यांना. बाय बाळा, लव्ह यू. काय म्हणत होती ईशा? काही नाही, कधी भेटायला येतेस मोठी मम्मा विचारत होती. ऍक्च्युली मलाही भेटायचंय तिला. नाही, नको. का? असं का वागतेस तू माझ्याशी? राजन प्लीज, याआधी आपले जे काही संबंध होते ते घराबाहेर होते आणि मला ते अजूनही तसेच ठेवायचे, घराबाहेर. हो, पण त्या घराबाहेरच्या संबंधांमुळे घरातलं एक नातं निर्माण झालंय, त्याचं काय करणार आहेस? आय रिली डोंट नो तुला रिचाने काय सांगितलं, पण खरं काय आहे ना ते फक्त मलाच माहिती. हो, मान्य आहे ना, तुलाच माहितीये खरं काय ते, पण मला जे खरं माहितीये ते तुझंही सत्य असणारच ना. असणारच आणि आहे यात खूप फरक असतो ना राजन. काय म्हणायचंय काय तुला नक्की? तुझं माझ्यावर खूप प्रेम असेल ना, तेव्हाही आणि कदाचित आत्ताही असू शकतं, पण तुझ्याकडे काय पुरावा आहे की हे तेच प्रेम आहे म्हणून? आहे काही प्रूफ? आपण प्रत्येकाने आपापलं मत द्यायचं, निर्णय घ्यायचा नाही, पण मत मात्र द्यायचं. भाऊजी, मोनिका या घरातून निघून गेली तर मला आवडेल. तिला जे काही द्यायचे ते देऊन टाकूया ना, जाऊ दे तिला इकडनं. तशी अशी नेगेटिव्ह व्यक्ती इथे घरात ठेवून करायचं काय आपल्याला? तसंही आपलं आणि तिचं काहीच पटत नाही. जेव्हापासून सून म्हणून ती या घरात आली आहे ना, ती सोन्यासारखी वागली आहे का? आणि आपण नेहमीच चांगले वागलो आहोत तिच्याशी, प्रेमानं वागलो आहोत, तिला समजून घ्यायचा प्रयत्न केला, पण तिला कशाचीच फिकीर नाहीये. बरोबर आहे तुझं, पण ही जी मुलगी आहे ही आपल्याबरोबर ही अशी वागते आणि आपण तिला भरपूर पैसे द्यायचे का?
अशाने फायदा तिचाच होणार आहे. अरे पण तिला इथं असं घरात ठेवून घेण्यापेक्षा ते बरं नाही का? तू ना जरा इमोशनली विचार करण्याच्या ऐवजी ना प्रॅक्टिकली विचार कर. यात ती काहीच गमावणार नाहीये. नुकसान झालं ना तर आपलं होणार आहे. यात काय अर्थ आहे का? बहिणी तुम्ही बोला ना. फायदा काय किंवा तोटा काय, मला त्याची काळजी नाहीये ग. मला विक्रांतची काळजी वाटते. नाही म्हणजे मोनिकाही या घरातून जाईल, पण विक्रांतचं पुढे काय होणार? मला माहितीये निर्मला वंश विक्रांतचा विचार करतायत, पण तरी काळजी वाटतेच ना. वहिनी पण हा पुढचा विषय आहे. आता खरं तर हा प्रश्न आहे की ईशासाठी ठेवलेले पैसे मोनिकाच्या हाती लागू द्यायचे की नाही. हा आता प्रश्न हा नाहीये की हे जर पैसे नसतील तर आपण ईशाला सांभाळू शकतो किंवा नाही. आपण नक्कीच सांभाळू शकतो. बाबांनी साठवलेले जमवलेले पैसे मोनिकाच्या हाती लागू द्यायचे नाही या मताचा मी आहे. या बाबतीत आपण प्रॅक्टिकलीच विचार केला पाहिजे. अरे पण मी तर म्हणते तू थोडा इमोशनली विचार करून बघ ना. अरे ती जर का या घरातून निघून गेली ना तर सगळं अगदी सुरळीत होईल, छान होईल. अरे ती गेली म्हणून विक्रांत हलणाऱ्यातला नाहीये. त्याला वाईट वगैरे नाही वाटणार. मला असं म्हणायचंय त्या मुलीच्या हातात एक दमडी जाता कामा नये. अगं ती काय मुलगी आहे तुला माहिती आहे ना. आता तो जुना मित्र आलाय, त्याच्याबरोबर काय चालू आहे ते बघतेस ना. उद्या कोणीतरी दुसरे मित्र येतील. पण अशा व्यक्तीच्या हातात कुठलाही पैसा मला द्यायचा नाही. त्याचा फायदा करून द्यायचा नाही. बेटा कशी आहेस तू इशू बेटा? मी छान आहे. व्हेरी गुड. तू काय आणलंस माझ्यासाठी? मी ना काहीच नाही आणलं, पण मी आलोय ना. हो ये चा बस ते सावकाश. काय आणले मी? वाव छान आहे. तू आल्याने एकदम धीर वाटला, आधार मिळाल्यासारखं वाटलं. का काय झालं? अरे माहित नाही, पण तो राजन आल्यापासून ना. थांब, आम्ही आज जातो. चला आपण आज जाऊया खेळायला. हो. चल आले. हे माहित नाही का, पण राजन आल्यापासून ना मला भीती वाटतेय. सगळं आपल्या कंट्रोलच्या बाहेर जातं की काय असं वाटतंय. काय करायचं? हे बघ, तू काळजी करू नको. तू काळजी केल्याने काही बदलणार आहे का? असं नाही, पण काय माहिती रे, मी आजी आजोबांना फोन करून बोलवून घेतलं. मला राहवलं नाही. अगं पण ते इथे आल्याने काय होणार आहे? मोनिका जगात कुणाचंच ऐकत नाही. ती आजी आजोबांचं ऐकेल का? उलट योग्य वयात तिने त्यांचं ऐकलं असतं तर ही अवस्था झालीच नसती. ते झालंच रे, पण तरी ते दोघं आले तर बरं होईल. मला आधार वाटेल. हो, तुला बरं वाटेल, पण मोनिकाच्या वागण्याने त्यांना त्रास होईल. त्याचं काय? हो, ताईच्या डोक्यात नक्की काहीतरी विचित्र चाललंय. काहीतरी प्लॅनिंग करते ती, आणि हे सगळं मी राजन आल्यापासून ऑब्झर्व करते. राजन आलाय हे चांगलं झालंय की वाईट हे मला कळत नाही. हो, पण तू म्हणतेस ते बरोबर आहे. त्याच्या येण्याने काहीतरी मोठं घडणार आहे एवढं नक्की. तुला काय वाटतं राजन विषयी? मी जे म्हणालो ना तेच. हा राजनच तिचा पूर्वीचा तो मित्र आहे. म्हणजे याचा अर्थ ईशा. मला तिचीच तर काळजी आहे. त्यात मोनिका कशी आहे ते तुला माहितच.
फक्त राजनविषयी आपल्याला माहिती नाही, पण काहीही झालं तरी मी ईशाला तिच्याकडे जाऊ देणार नाही. ईशा